अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया. अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी. वंदे गुरूणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकाय माने संसार हालाहल मोह शांतये. ममत्वाची पकड. माझं माझं अन भ्रांतीचं ओझं असं जेव्हा एखादी म्हातारी म्हणते तेव्हा त्यात तिच्या जीवनाचा अनुभव असतो. तरुणपणी तसं वाटत नाही. लहानपणापासून माणूस माझं माझं करत असतो. एखादं अगदी छोटं मूल एखादी गोष्ट हातात पक्की धरून माझं आहे असं म्हणत असतं आणि त्याच्या पक्केपणाचं इतर जण कौतुक करत असतात. एखादं मूल आपल्या हातातलं दुसऱ्यांना घे घे म्हणून देत असतं. ते पक्क्या मुलापेक्षा जास्त विलोभनीय दिसतं आणि त्याचं कौतुक देखील माणसं मनापासून करतात. अशी आपल्या गोष्टीवरची पकड कमी करून इतरांना देणारी लहान मुलं खूप कमी असतात आणि अशी दुसऱ्यांना देणारी मोठी माणसं तर अजूनच कमी असतात. मुलं मोठी व्हायला लागली की त्यांच्या मालकीच्या गोष्टी आणि त्याच्यावरची माझी माझी म्हणून केलेली पकड अधिक घट्ट असते. यालाच ममत्व म्हणतात. एक छान कथा आहे. श्रीकृष्ण तुलेच्या प्रसंगी एका पारड्यात श्रीकृष्ण आणि दुसऱ्या पारड्यात त्याच्या सर्व स्त्रियांनी तुलेसाठी दान केलेले दागिने होते आणि श्रीकृष्णाचं पारडं जड होतं. रुक्मिणीनं भक्तिभावानं दिलेलं तुळशीपत्र जेव्हा दागिन्यांच्या पारड्यात टाकलं तेव्हा दागिन्यांचं पारडं खाली गेलं. भक्तीचा प्रभाव पाहून नारद स्तिमित झाले. पण त्या स्त्रियांना मात्र एवढंच वाटलं की दागिन्यांचं पारडं खाली गेलंय तर दोन्ही पारडी बरोबर समपातळीला यायला आपण आपले दागिने काढून घेऊया. एकेकीने दागिने काढून घेता घेता सगळे दागिने बायकांनी काढून घेतले आणि एका पारड्यात श्रीकृष्ण आणि दुसऱ्या पारड्यात तुळशीदल यांची समतुला झाली. ही कथा ज्या अनेक गोष्टी सांगते त्यापैकी एक अशी आहे की पारड्यात टाकलेले दागिने बायकांनी परत घेण्याचं कारण हे की दान दिलं तरी त्यांचं त्या दागिन्यावरचं ममत्व सुटलेलं नव्हतं. दान दिलेल्या गोष्टीत जर माणसाचं एवढं ममत्व असतं तर दान न दिलेल्या गोष्टींमध्ये केवढं असेल. आहे तितुके देवाचे असं किमान दिवसाकाठी एकदा तरी म्हणत जावं. देवाला रोज नमस्कार करताना देवा सगळं काही तुझं आहे, मी देखील तुझा आहे, मला सांभाळ एवढं म्हणावं. ही प्रार्थना आणि नामस्मरण यांनी ममत्वाची पकड थोडी सैल होईल. अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले. अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी.